जय शिवराय मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या थकीत असलेल्या जून महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाच्या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, राज्याचे वित्तमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरता निधी वितरित करण्यात आलेला असून 1 जुलै पासून महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हप्त्याचं वितरण केलं जाणार असल्याची माहिती देण्यात आलेली होती। मित्रांनो, निधी वितरित करण्यात आलेला असताना सुद्धा या हप्त्याचं वितरण करण्यात आलेलं नव्हतं आणि याचं जे कारण समोर आलं होतं ते म्हणजे इतर विभागाच्या माध्यमातून निधीचं वितरण न होणं। मित्रांनो, अखेर याच्यासाठी आता आदिवासी विकास विभाग आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून या योजनेकरता अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकरता देखील निधी वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे, ज्याच्यामुळे आता या योजनेचा हप्ता वितरित होण्यासाठी मदत होणार आहे। मित्रांनो, याच्यामधील पहिल्या जीआरच्या माध्यमातून 1 जुलै 2025 रोजी आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून अनुसूचित जमातीच्या ज्या महिला आहेत या महिला लाभार्थ्यांच्या हप्त्याचं वितरण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। मित्रांनो, एकंदरीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या आदिवासी घटकाकरता वेतनोत्तर उद्दिष्ट आहे। या उद्दिष्टाखाली 3240 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे आणि याच्याच पैकी आता या योजनेचा जून महिन्याचा हप्ता वितरित करण्याकरता 335 कोटी 70 लाख रुपयाचा निधी वितरित करण्यासाठी 1 जुलै 2025 रोजी मंजुरी देण्यात आलेली आहे। मित्रांनो, याचबरोबर अनुसूचित जाती विभागातील ज्या महिला आहेत या महिलांचा हप्ता वितरित करण्यासाठी सुद्धा आवश्यक असलेल्या निधीच्या अनुषंगानं हा निधी वितरित करण्यात आलेला आहे। याच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील घटकांसाठी 3960 कोटी रुपयाची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आलेली आहे आणि याच्यासाठी आता या जीआरच्या माध्यमातून 410 कोटी 30 लाख रुपये एवढा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली। एकंदरीत आता सर्वसाधारण प्रवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती या तिन्ही प्रवर्गाचा निधी हा राज्य स्तरावरील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या जे काही सेंट्रलाइज खातं आहे या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे आणि याच खात्यामधून आता डीबीटीच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जून महिन्याचं थकीत असलेलं मानधन वितरित केलं जाणार आहे। मित्रांनो, साधारण 7 जुलै पर्यंत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये या मानधनाचं वितरण केलं जाईल अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे आता 3 जुलै पासून तरी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे मानधन वितरित होईल अशा प्रकारची अपेक्षा निर्माण झालेली आहे। भेटूयात नवीन माहितीसह।